बहुमत असत्याच्या बाजूने जर असेल तर सुडाचं राजकारण सुरू होतं। महाभारतामध्ये कौरवांचं बहुमत होतं, सत्ता असत्याच्या बाजूने होती, पण सत्ता असत्याच्या बाजूने जोपर्यंत होती आणि शकुनी सारखे पाताळयंत्री लोक कूटनीतीनं षडयंत्र करत फासे टाकत होते, तोपर्यंत कौरवांचा विजय होत होता। राहुल नार्वेकरांच्या सारखे पाताळयंत्री लोक जोपर्यंत कपट नीतीने फासे टाकतात, तोपर्यंत कदाचित कौरव पक्षामध्ये सामील झालेली गद्दार गँग असेल किंवा सगळे भ्रष्टाचारी असतील, यांना असं वाटतंय की फासे आपल्या बाजूने पडतील। पण महाभारतामध्ये प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा झाला होता। आमच्या युवा महाराष्ट्र लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि रहा 24 तास अपडेट।